हे बाबा बोलू द्या हे युवांचा भविष्याचा विषय, युवांच्या भविष्याचा विषय. आम्ही चुकीचं काय बोलत नाही. सन्माननीय सदस्य रोहित पवार, तुम्ही माझ्याकडे बघून बोला. तुम्ही त्यांना गृहमंत्री आहे, माहिती सगळी असते. मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळी देत नाही, पण सांगतो. अध्यक्ष महोदय, मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, खाली बसून बोलणाऱ्यांकडे बघू नका. अध्यक्ष महोदय, उभं राहून बोलणाऱ्यांकडे बघा. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलेलं ते तपासून पाहण्यात येईल आणि त्याप्रमाणे पुढचा निर्णय देखील करण्यात येईल. रोहित दादा अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर बघितलं, साहेब जाधव साहेब बोलू द्या ना. देशमुख साहेब 2 मिनिटात संपवतो. देतो साहेब लगेच. अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये जर आपण मेन पॉइंट बघितला तर तो पेपर फुटीच्या बाबतीत आहे. अध्यक्ष महोदय, इथं गृहमंत्री साहेब इथं बसलेले आहेत. त्यांना पॉइंटेड प्रश्न जो माझा असणार आहे तो म्हणजे, एक तर पेपर फुटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील, विद्यार्थी असतील, आम्ही सुद्धा आंदोलनं केलेली आहेत. 800 किलोमीटर तिथं चाललेलो आहे, मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे, उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे. पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न. अध्यक्ष महोदय, कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या, तलाठी भरती घ्या, महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या, मुंबई उच्च न्यायालय घ्या, या सगळ्यामध्ये बोलतो ना, या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत. केंद्र सरकारने जो कायदा आला, केंद्र सरकारचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, पण जेव्हा आपण कायदा आणू त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल त्याबद्दल आम्ही नक्कीच बोलू. पण अध्यक्ष महोदय, याच अधिवेशनामध्ये हा कायदा येणं फार महत्त्वाचं आहे का याच्या पुढे सुद्धा भरती होणार आहे, त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घ्यावी. अध्यक्ष महोदय, होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे बाबा बोलू द्या हे युवांचा भविष्याचा विषय. आम्ही चुकीचं काय बोलत नाही. सन्माननीय सदस्य रोहित पवार, तुम्ही माझ्याकडे बघून बोला. तुम्ही त्यांना उत्तर देत आहात का? अध्यक्ष महोदय, तुम्ही मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसून बोलू नका. बोला. अध्यक्ष महोदय, मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते, कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झाली म्हणजे FIR झालेला आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडेच 5-7 तलाठी भरतीच्या बाबतीत FIR झालेले आहेत, ते त्यांच्याच विभागाने केलेत. तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. पण विषय एवढाच आहे की एक आपल्याला इथं पेपर फुटीचा कायदा कधी आणला जाईल, कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना आकडेवारीबद्दल बोलले, त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो. नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो. नीटमध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला, तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो. त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे, आमची विनंती आहे, युवांची विनंती आहे, विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का. आणि जे काही मगाशी डेटा तुम्ही माहिती दिली ज्याच्यामध्ये FIR एकच झाले असं नसून अनेक FIR त्याच्यामध्ये झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे FIR आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हा सगळ्यांना तुम्ही द्याल का. माननीय अध्यक्ष महोदय, मी पेपर फुटीच्या संदर्भात जो FIR झाला त्या संदर्भात सांगितलं. तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते. ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं. त्यामुळे तो विषयच झालेला नाही त्या ठिकाणी. मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो, कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाही आहे. जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावं लागेल, पण आता मी सांगितल्याप्रमाणे 1 लाख लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारपेक्षाही ही सगळी म्हणजे मी विशेष उल्लेख करेन की GAD विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा विषय सांभाळत आहेत, आमचे सचिव आहेत, सगळे अधिकारी आहेत, आपले एजन्सीज आहेत, या सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे.
आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला, प्रयत्न आणून पाडला, त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचं ते काम आपण केलं. पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फूट होते, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे. या ठिकाणी 1 लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल, हा राज्यात नाही, हा देशामधला रेकॉर्ड आहे, हा देशातला रेकॉर्ड आहे. कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त्या द्यायच्या. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि निश्चितपणे अध्यक्ष महोदय, पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे. त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे. मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात, अशा सगळ्या लोकांची आमची चर्चा झाली. एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते, त्याच्या संदर्भातली चर्चा झाली. आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत. आशिष शेलारजी. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने होते ना, मला तिकडचा एक झाला सुरुवातीला या ठिकाणी आहे, तुमचं नाव आहे इकडे. अध्यक्ष महोदय, मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, खाली बसून बोलणाऱ्यांकडे बघू नका अध्यक्ष महोदय, उभं राहून बोलणाऱ्यांकडे बघा अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, त्यांच्याकडे बघितलं नाही तर उभं राहून बोलणाऱ्याला बोलायला देणार नाहीत. काही लोक त्याच वृत्तीचे आहेत, जाऊ दे, सोडा त्यांना. अध्यक्ष महोदय, मागे घेतो. तुम्ही खाली बसून बोलल्यानंतर सुद्धा मागे घेतो. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने या सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे की 2.5 वर्षामध्ये 1 लाख लोकांना पारदर्शक पद्धतीने नोकऱ्या दिल्या. आणि मग अध्यक्ष महोदय, खरी मेघ इथे आहे, खरी मेघ इथेच आहे. अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनच्या मुळे त्या हेतूने बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेतल्या उत्साह, त्यांचा अभ्यास, त्यांचे प्रयत्न यापासून मागे फिरायला लागला. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ज्याचा उल्लेख केलाय, मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी गट व अराजपत्रित पदासाठीच्या विषयामध्ये माननीय मंत्री महोदय असं म्हणाले की लॉग इन केल्यानंतर पेपर मिळू शकतो आणि त्यानंतर काय काय होऊ शकतं या विषयात FIR केला, त्याचा सुद्धा उल्लेख केला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये असं म्हटलं की केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात सुद्धा कायदा बनवण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मनोदय घोषित केला आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी शिष्टमंडळाला तसं आश्वासित केलंय. माझा प्रश्न पॉइंटेड असा आहे अध्यक्ष महोदय की मंत्री महोदय उत्तरामध्ये असं म्हणाले की यातना सगळ्यात गंभीर काय होतं अध्यक्ष महोदय माहिती आहे का? आपल्याकडे आता IPC बदलला, त्याला IPC नाही म्हणायचं, काय नाव द्यायचं, न्याय संहिता असेल. या सगळे कायदे असताना सुद्धा गुन्हे घडतात, म्हणून कायदे बदलायचे असतात, कायद्यात सुधार करायचा असतो. पण अध्यक्ष महोदय, व्यवस्था मजबूत करण्यासाठी कायद्यात सुधार करायचा असतो. पण खोटं नरेटिव्ह खाली बसणारे लोक बोलणारे जे आहेत यांचं वारंवार हेच आहे, या राज्य सरकारला बदनाम करायचं. आणि त्यापेक्षा मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये यांनी म्हटलं की या युवकांना गैरविश्वास निर्माण करायचा. युवकांच्या मनात उत्तरामध्ये त्यांनी म्हटलंय गैरविश्वास निर्माण करायचा. मंत्री महोदय स्वतः म्हणाले की फेक नरेटिव्ह करायचं. राज्यातल्या युवकांच्या मनामध्ये गैरविश्वास निर्माण करणं, 1 लाखाच्या वर नोकऱ्या मिळाल्यानंतर सुद्धा फेक नरेटिव्ह करणं, यासाठी संघटित गुन्हेगारी काम करणं, अशा पद्धतीची शंका महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून असं गैरविश्वास लोकांमध्ये निर्माण करणं, फेक नरेटिव्ह करणं आणि दिलेल्या परीक्षेतून पास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या यशावर विरजण टाकणं, असे संघटित प्रयत्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर आपण गुन्हा आणि चौकशी करणार का? आणि
राज्यामध्ये नवीन कायदा किती महिन्यात आणणार आहात हे दोन माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आधी देतो. मी मगाशी सांगितलं की अभिमन्यू पवार यांच्यासोबत जे शिष्टमंडळ आलं होतं त्या शिष्टमंडळाला आपण त्या ठिकाणी हे आश्वासन दिलं होतं की या अधिवेशनात आपण कायदा आणू. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांच्या चळवळी चालतात, चेतन वागज आहेत, त्यांचंही एक शिष्टमंडळ मला भेटलं होतं. त्यांनाही मी सांगितलं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आशिषजी याच अधिवेशनामध्ये हा कायदा आपण आणणार आहोत. आणि आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला त्याचं उत्तर सभागृहाच्या बाहेर देऊ. सांगतो, हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे. नाही मी सांगतो, नाही ती पहिलेपासून आहे पण आता ती काही लोकांनी ॲक्वायर केली आहे. गृहमंत्री आहे, माहिती सगळी असते. मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळी देत नाही, पण सांगतो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं. हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहानिशा न करता व्हॉट्सॲप वाचून दाखवलं ना आम्हाला. व्हॉट्सॲपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही. मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तुमच्यावर नाही, तुमच्यावर नाही. तुम्हाला तो अधिकार आहे. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार आहे. कारण सांगतो, हाच प्रयत्न आहे. या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अनरेस्ट कसा उभा करता येईल. बघा, हे चांगलं नाही आहे, आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे. चूक असेल तर चूक म्हटलंच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. 1 लाख लोकांना 1 लाख नोकऱ्या केवळ 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने देणारं हे सरकार आहे. तथापि असं आहे, आता जर माझ्या काळातले तुम्ही म्हणाल तर मी रेकॉर्ड केलाय 50,000 होणार आहे. पण आबा मोठेच होते आणि त्यांनी जे केलं तर चांगलंच केलं. आमची काही कॉम्पिटिशन नाही आहे. फक्त तुम्हाला माहिती करता सांगतो की गृहमंत्री म्हणून माझे 50,000 होणार आहेत. पण ते ठीक आहे, ते बाजूला ठेवूया. मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण जे सांगितलंय 10वी 12वी वगैरे, निश्चितपणे आता आपल्यासमोर मोठा चॅलेंज काय आहे तर माहिती तंत्रज्ञान याच्या प्रगतीमुळे लोक रोज नवीन नवीन डिव्हाइसेस काढतात. आता गळ्यातली जी चेन आहे त्या चेनमध्ये मायक्रोफोन असतो. चष्मा आहे, त्या चष्म्यामध्ये काहीतरी ऐकण्याचं यंत्र असतं आणि त्याच्या आधारावर बाहेर बोलून गडबड करतात. म्हणजे आता परीक्षेला येत असताना आपण जर आमचे जे हे बघितले असतील तर आम्ही त्यांना सांगतो दागिने काढून ठेवा. म्हणजे दागिने म्हणजे चेन बी नसेल तर ती तपासा, अंगठ्या तपासा. कारण कशात काय असेल हे आज सांगता येत नाही. म्हणून याचा समग्र विचार आपल्याला करावाच लागेल. 10वी 12वी सहित सगळा विचार आपण त्या संदर्भात करू. आणि म्हणूनच आपण कायद्याचा जो विषय करतो आहे, आजचे कायदे आहेत, कायदे नाहीत असं नाही, पण विशिष्ट परिस्थिती करता विशिष्ट कायदे लागतात. आताच्या कायद्यांमध्ये आपल्याला मग कधी 420 लावावा लागतो, कधी अजून दुसरा करावा लागतो, कधी संगनमत दाखवावं लागतं. त्याच्याऐवजी पेपर, आणि आता युनिव्हर्सिटीच्या संदर्भातला एक कायदा आहेच, 1982चा आहे तो, पण एक समग्र कायदा स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातला हा तयार करणं हे गरजेचं आहे. केंद्र सरकारने तो केला आहे, राज्य सरकारही तो कायदा करेल.